अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. आपण अनेकदा पाहतो कित्येक लोक वर्षानुवर्षे अगदी 20-30 वर्षे नित्य नियमाने पूजापाठ जपजाप्य उपवास करत असतात. परंतु तरीही त्यांच्या आयुष्यातील दुःख कमी होत नाही, अडकलेली कामे होत नाही आणि मनात एक सतत अस्वस्थता राहते. शेवटी वैतागून माणूस विचार करू लागतो की मी एवढी वर्ष अखंड भक्ती केली, पण मला त्याचा योग्य तो परिणाम किंवा फळ का मिळाले नाही. पण दुसरीकडे आपल्या दत्त संप्रदायात अशा काही अत्यंत सिद्ध, जागृत आणि अलौकिक रचना आहेत, ज्यांचा आश्रय जर माणसाने संपूर्ण शरणागतीने आणि एकाग्रतेने घेतला, तर वर्षानुवर्षांचे साचलेले संचित पाप आणि संकटे अवघ्या 72 तासात विरघळू लागतात. श्री क्षेत्र गाणगापूरच्या अत्यंत पवित्र भूमीवर परमपूज्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच आपल्या श्री टेंबेस्वामी महाराजांच्या मुखातून प्रकट झालेली गाणगापूर गुरुस्तुती ही अशीच एक चमत्कारिक आणि दिव्य फलश्रुती देणारी सिद्ध स्तुती आहे. 30 वर्षे केवळ एक सवय किंवा कर्मकांड म्हणून केलेल्या भक्तीपेक्षा या स्तुतीचे अवघे 72 तास म्हणजेच अवघे 3 दिवस केलेले भावपूर्ण पठण माणसाच्या संपूर्ण आयुष्याचा पट आणि डाव पालटण्याची अफाट ताकद ठेवते. अनेक भक्तांच्या मनात प्रश्न येतो की अवघ्या 72 तासात असा कोणता चमत्कार घडतो. तर याचे मुख्य रहस्य या स्तुतीच्या अलौकिक निर्मितीत दडलेले आहे. ही स्तुती कोणत्याही सामान्य कवीने किंवा साध्या माणसाने लिहिलेली नसून साक्षात दत्तप्रभूंचे अवतार मानले गेलेले श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी शके 1827 मध्ये गाणगापूर येथे दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष सानिध्यात रचलेली सिद्धवाणी आहे. त्यामुळे या स्तुतीतील प्रत्येक अक्षरात आणि श्लोकात प्रचंड मंत्रशक्ती सामावलेली आहे. जेव्हा एखादा भक्त संकटाने पूर्णपणे खचून जातो आणि आता मी संपूर्णपणे हारलो आहे या भावनेने सर्व अहंकार सोडून दत्त महाराजांच्या चरणी लीन होतो, तेव्हा त्याची भक्ती निष्काम बनते. या स्तुतीच्या 10व्या श्लोकात स्वामी महाराजांनी स्वतः स्पष्ट वचन दिले आहे की ही स्तुती माणसाच्या मानसिक चिंता, शारीरिक आजार आणि मनातील दुर्बुद्धीचा तात्काळ नाश करते. जेव्हा भक्त सलग 72 तास किंवा किमान 21 दिवस या गुरुस्तुतीचा अवलंब करतात, तेव्हा त्यांना आयुष्यात अभूतपूर्व बदल अनुभवायला मिळतात. मनातील हताशपणा दूर होऊन अफाट सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. कोर्ट कचेरी, कर्जबाजारीपणा, व्यवसायातील तोटा किंवा कौटुंबिक कलह यांसारख्या महासंकटांमधून अवघ्या 72 तासांच्या आत अचानक काहीतरी मार्ग किंवा उपाय सुचू लागतो. कित्येक वर्षांपासून रखडलेली खोळंबलेली कामे वेगाने मार्गी लागतात. असाध्य आजारांमध्ये रुग्णाला आराम मिळून घरात परमशांती आणि समृद्धीचा वास होतो. हा अद्भुत परिणाम 72 तासात साधण्यासाठी ही स्तुती म्हणताना काही साधे पण अत्यंत महत्वाचे नियम पाळणे गरजेचे आहे. ही स्तुती म्हणताना आपले तोंड नेहमी उत्तरेकडे असावे आणि आपण स्वच्छ आसनावर बसावे. पठण सुरू करण्यापूर्वी मोबाईलवर व इतर सर्व कामे बाजूला ठेवून पूर्ण मौन बाळगावे आणि कोणाशीही बोलू नये. स्तुती सुरू करण्यापूर्वी डोळे मिटून दत्तगुरूंची मनातल्या मनात मानसपूजा करावी आणि किमान 11 वेळा सावकाश गायत्री मंत्राचा जप करावा. गायत्री मंत्राच्या जपाने मन आणि बुद्धी शुद्ध होते, ज्यामुळे या गुरुस्तुतीची शक्ती भक्ताच्या शरीरात आणि वास्तूत तत्काळ कार्यरत होते. त्यानंतर श्री गुरुमूर्ती डोळ्यासमोर आणून मी थेट दत्तगुरूंच्या चरणाशी बसून ही स्तुती म्हणत आहे असा भाव ठेवून पठण करावे. भक्ती हे केवळ कार्य नाही, तर तो महाराजांवरील असलेला अथांग आणि दृढ विश्वास आहे. जेव्हा तुमचा विश्वास अढळ असतो, तेव्हा 30 वर्षांचे तप जे देऊ शकत नाही, ते अवघ्या 72 तासात मिळू शकते. जर तुम्हीही आयुष्यात कठीण प्रसंगातून जात असाल आणि सगळे मार्ग बंद झाले आहेत असे वाटत असेल, तर आजच संपूर्ण श्रद्धेने या गाणगापूर गुरुस्तुतीचा आश्रय घ्या. श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी हीच प्रार्थना आहे की ही स्तुती गाणाऱ्या प्रत्येक भक्ताचे सर्व अनर्थ दूर होऊन त्यांच्या आयुष्यात 72 तासात सकारात्मकतेचा नवा प्रकाश येऊ दे आणि सर्वांना निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी व परम समाधान प्राप्त होऊ दे. श्री गुरुस्तुती गाणगापूर. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा, जो नित्य राहे उदित प्रभात्मा, ज्ञाने जयाचा नर हो कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. अखंड आत्मा अविनाशी दत्त, तया पदी लाविती जे स्वचित्त.
निमित्त वित्त भ्रमा सोडिती ते कृतार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ जो जागृती स्वप्न सुषुप्ती साक्षी जो निर्विकारे सकला निरीक्षी विक्षी परिजासी नसे निजार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ जळी स्थळी सर्व ही वस्तू माझी व्यापूनी राहे चितयासी राजी जो ठेवी भावे नरहो कृतार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ जे दृश्य ते रूप नसे जयाचे दृश्यात राहे अविकारी ज्याचे स्वरूप तोची अविनाशी अर्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ दृश्यास घेता नच घेववेजे स्वरूप तथ्य प्रभूंचे स्वतेजे स्वये प्रकाशे जगी जो परार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ असोनी सर्वत्र गुरु प्रसादा विना न लागे करिता हि खेदा भेदाची वार्ता करी जो अपार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ अनन्य भावे भजता अनन्य लभ्य प्रभु जो न च होई अन्य संन्यस्त सर्वेषणतारणार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ मागे तुकाराम तयासी दत्त देवासुदेवा करुणी निमित्त हे स्तोत्र चिन्मात्र पदा समर्थ द्याया हराया सकलाध्यनर्थ गाणगापुरी 1827 शकामधी उदेले स्तोत्र हे आधी व्याधी हारी हरी कुदी इति श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित गुरुस्तुती सुसंपूर्णम. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त दत्त भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. आणि अशाच दत्तभक्तीपर व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा. आणि हो, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.